मित्रांनो, आज कामावरून घरी आल्यावर एक अशी वेळ आली की जेवायला तयार अन्नही नव्हतं. मग भूक भागवण्यासाठी आम्हाला हरभरे भाजून खावे लागले. पण खरी चिंता आजच्या जेवणाची नाही. खरी चिंता जर यावर्षीही पाऊस पडला नाही तर पुढच्या वर्षी खायचं काय? आधीच ओला दुष्काळ, नापिकी आणि आता कोरड्या दुष्काळाची भीती. विदर्भातील शेतकरी आणि गोरगरीब कुटुंबाचं वास्तव जीवन आजच्या व्हिडिओमध्ये पहा. का करताय तू सुमित्रा दुपारी हा हरभरे का? सकाळी केलती ना हरभऱ्याची भाजी. ते कोड्डे का? हा हा. तर आता भाजून घेत आहे. भक्कम उष्णता आहे बघा भावांना. उष्णता हो का होते मग? हो ना. भूक लागली आता सुमित झाले. घेतो म्हणते भाजून दुपारची न्यारी करून घेतो म्हणताय आता सुमितचा. भूक लागून जाते ना कामाधामा आल्या. सकाळपासून तर आत्ता आली, 1-1:30 वाजता आली. चालू आता मस्त जबरदस्त. आता पाणी घेऊन येईन का नाही हो यावर्षी? हा काहीच तर नाही. ढग नाही, फग नाही. ढगही आले तरी हवेनं उडवून घेऊन जाते. हा असं तिकडं होतं का त्याच्या भावाला का? ठीक आहे. सोळा टाकले म्हणे. काय फायदा त्याचा? नाही पाण्यावर जोर नाही तर मग लोक जगाचे कसे? हा श्रीमंत कसतरी जगन, आपल्यासारखं कसे जगन? मग गेल्या वर्षी नापिकीच झाली अति पावसानं, आणि यावर्षी तर दुष्काळच आहे बाबा. कोरडा दुष्काळ. मग आता खराब गोष्ट आहे आता. मग गेल्या वर्षी बकऱ्या मरून गेल्या आमच्या अनाशे. का झालं का आमच्या जीवनामध्ये? बकऱ्या मेल्या तर मेल्या, पण नंतर पुन्हा बाकीच्या 2-3 राहिले. 12 किती आपल्या मेल्या आपल्या बकऱ्या? 12 नाही, 12 नका बकऱ्या मेल्या. 4 का किती आपण झाले? 3 का किती झाल्या आपल्या? राहिल्या नाही. आणि मग त्यानंतर त्याला झालेले काही पिल्ली मेले, ते 2-3 मेले. आता एक त्या दिवशी एक झालं पिल्लू, ते मेलं. आता एक बकरी जनली. मग अशी एक व्हिडिओ टाकला पाय सकाळी, त्या बकरी जनलीचा व्हिडिओ. 2 झाली पिल्ले. कसे जीवनामध्ये आनंद आला त्या पिल्ल्यामुळे. पण दुष्काळ असल्यामुळे दुःखच आहे ना मनामध्ये. मग आता करायचं का? हा मग बघ आपल्याला काही ना काही थोडंसं बकऱ्या तरी आहे. भले मेल्या ना आपल्या बकऱ्या. 2-4 घायात आपल्यापाशी बकऱ्या. आता गावातले जे गोरगरीब आहेत ते जगन कसे? ज्याला शेत्या वाड्या अजिबात नाही. जर आपल्या शेत्याच नाही पिकन, शेतीमध्ये मावलंच नाही होईल, मग त्याला मजुऱ्या भेटेन का? हा आता आपल्याला एवढ्या मजुऱ्या भेटते तरी आपण म्हणतो पैशाचे कमतरत आहे. मग त्याला तर मग शेतीवाडी काहीच नाही राहत त्याला. ते कसे येतं? हा ना. आता शासनाने काही ना काही काढायला पाहिजे. आता कोणत्या योजना काढायला पाहिजे, कोणते कामं धामं काढायला पाहिजे आता यावेळेस. नाही आला तर पण ह्या महिन्यात, जून महिना आता कोरडा गेला तर 20 तारीख आहे. जर गेला कोरडा जून महिना तर का फायदा होईल बघ? झालं वाटतंय. भाजले आता सुमित्रा ना. हे बघा, खा आता सुमित्रा. आता आमचं जेवण होऊनच आहे. तुम्ही आले ना, तू आता आली ना कामाधामावून. दे थोडं सांभाळे हातात दे. अहो कसं लागते तर बरं लागतं. खरट असं तसं. बरं ते तर असो. आपल्याकडे आता जे हा पा शिल्लक आपलं 12 महिने कस्तुरी पुरण आपलं. नाही तेल तिखट मीठ कसं कोणतं मोठं खाता येईल. मग नंतर पुढच्या वर्षी का खायचं? ना मग खराब गोष्ट आहे पुढच्याशी. यावर्षी पिकन तर पुढच्या वर्षी खाईन कसं तरी. तिथं आपलं देणं घेणं का कसं करायचं? कोणतं लग्न येवं, कोणते अळीपट्टी राहते. आता उद्या माया पहिले 1200 रुपयाची साडी घेऊन द्यायच्या भावांना. नोकरी 13 महिने यायलाच म्हणते पा. पण त्या पैसे कमवतात इकडून तुम्ही आता पैसे मागून आता मला
तिले साडी घेऊन द्यावं लागेल. कधी साडी घेऊन मागे नाही. यावेळी मागली ऐर असल्यामुळे त्यांच्या घरी काय कोणाला तरी लग्न आहे वाटते. घेऊन म्हणे बाया चांगल्या साड्या नेसून राहते म्हणे. मग लोक म्हणायचे म्हणे का तुझ्या भावानं काय अशी स्वस्ती साडी घेतली का व असं लोक म्हणते म्हणे. हो म्हणते मला तसं. बरं घेतो म्हणलं काय काही हो म्हणलं का करत आहे म्हणलं घेतो म्हणलं. आणि भाऊजीले लहान भावाकडून आता घेईन भाऊजीले कपडे. मी घेतो बहिणीले. आता कसं आहे तसा लहान भावाकडे जास्त शेती आहे त्यालाच घाले पाहिजे तरी जास्त शेती असल्यामुळे. माईले 2 एकर शेती आहे पिवर. भावाला 1.5 एकर मला 1.5 एकर आहे. ते म्हणजे 1.5 एकर शेती थोडीशी पडीत आहे. आणि झाडाझुडामध्ये नाव नुसतं झाडाझुडामध्ये माल नाहीच चांगला. आता जगणं म्हणजे जगणं आहे जीवनामध्ये अशी आता भानगड जाते पाहतो. जे आहे ते आता जीवनामध्ये काय करायचं. चला भावांनो आमचा हा छोटासा ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा. सांगा कसा वाटला तर हाईप करा. आणि आमच्या जीवनातले ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. पाहत जावा आमचे व्हिडिओ गावाकडले. नमस्कार.